हॅलो, कसे आहात सगळे? मजेत ना? तर कसं चाललंय तुमचं आयुष्य? माझ्या आयुष्यात सकाळी उठा, गरमी सहन करा, 7-8 आंबे खा आणि मग झोपा. खिडकीतून दिसले पावसाचे वातावरण. पावसाचे छान आगमन झाले होते. मग काय, पाऊस आणि हिल स्टेशन बेस्ट कॉम्बो. माझ्या पाव किलो चेहऱ्यावर मी 4 किलो मेकअप थापल्यानंतर माझी सवारी निघाली म्हैसमाळकडे. नंतर या वियर्ड मनुष्याचे वियर्ड एक्सप्रेशन बघून यालाच ₹30 देऊन मी माझी गाडी पार्क केली. नंतर माझं बेधुंद मनातील लहान लेकरू अचानक जागी झालं आणि पैसा वसूल आनंद मी घेतला. हलकासा पाऊस पडत होता. जसं की आपल्या आयुष्यात काही अनएक्सपेक्टेड लोक येतात क्षणासाठी आणि आपल्या आयुष्याची वाट लावून जातात. असो, मात्र पावसाचे वातावरण खूप सुंदर होते आणि मी टेन्शन बाजूला ठेवून मी छान माझा धिंगाणा सुरू ठेवत आनंद घेतला. छान हवा येत होती आणि खूप जास्त फ्रेश वाटत होतं. आठवड्यातून एकदा तरी म्हैसमाळला नक्की प्रत्येकाने व्हिजिट करावीच. नंतर काय, नंतर माझ्या बेधुंद मनाने ताव मारला गरमागरम मॅगीवर आणि मॅगी खाल्ल्यानंतर माझं बेधुंद मन तिथे थांबलं नाही. मॅगी खाल्ल्यानंतर त्याची क्रेव्हिंग अजून वाढत गेली आणि गरमागरम भज्यांची मी वाट पाहत बसले. गरमागरम भजीही तयार होती आणि माझं सो कॉल्ड माझ्या फेकू गप्पा आणि गॉसिपिंग झाल्यानंतर मी गरमागरम भज्यांचाही आस्वाद घेतला. नंतर मग निघाले मी पुढच्या डेस्टिनेशनकडे आणि रस्त्याने जातानाही माझ्या अंगातील किडे काही थांबायला तयार नव्हते आणि फूड क्रेव्हिंगही थांबायला तयार नव्हती. मग ऑस्करवाडी जिथे की भेटते ओली मटकी भेळ, ती माझी फेवरेट आहे. तिथे जाऊन मी छान मटकी भेळचा आनंद घेतला आणि एवढ्यावर न थांबता माझ्या अंगातले किडे काही थांबायला तयारच नव्हते. गाडीत बसले आणि ते किडे मी बाहेर काढत निघाले माझ्या निवासस्थानाकडे. आजच्यासाठी एवढंच. परत उद्या भेटूया एका नवीन मिनी व्लॉग सोबत. बाय.